सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 यावरती आहोत। सध्या आपण कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर शहराचा ग्रामीण भाग असेल, त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्रच्या सीमावर्ती भागातून काही भाविक हे सध्या तुळजापूरच्या दिशेने सध्या निघाले। आता आपण सध्या पाहिलं तर आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर या ठिकाणी आहेत। सध्या आपण बघू शकता कशा प्रकारे तुळजापूरला हे पायी निघालेले आहेत। काही भाविक भक्त हे कालच्यापासून असतील किंवा कर्नाटक आणि आंध्रातील काही जे सीमावर्ती भागातील नागरिक मागील 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहेत। आता आपल्या समोर काही भाविक आहेत, भाविकांची अधिक माहिती आपण जाणून घेऊ। दादा, आपलं नाव आणि काय? माझं नाव रोहन आंबेवाले। मी तुळजापूरला पायी चालत आहे। मला खूप बरं वाटत चालत जाताना। किती वर्षापासून जातात? मी 6 वर्षाने चालत जात आहे। मला खूप चांगलं वाटत आहे। काका, आपण किती वर्षापासून तुळजापूरला येतो? आम्ही 25-30 वर्षापासून येतोय। देवीसाठी येतोय। देवीनं काहीच कमी केलं नाही आम्हाला, म्हणून ते बघ माळ आहे आपल्या गळ्यात, आपण परडी आहे आपल्या गळ्यात, काय अडचण नाही। देवीनं चांगले केले। आम्ही पंढरपूर तालुक्यातनं पुळजवाडी गाव आहे, तत्न आलोय। आता आम्ही देवी इथनं चाललोय, रुपा भवानी पासून चालतोय आलो। आता देवी तुळजापुरापर्यंत चालत आहे। दादा, काय सांगाल, किती वर्ष? पहिलं नाव सांगा। माझं नाव मुकुंद वामन काळे कोथाळे। मी 20 वर्ष वारी करतोय। सोलापूर ते तुळजापूर अशी पायी वारी करतोय। किती वर्षापासून करतात? 30 वर्ष झाली। काय वाटतं? का नाही, खूप आनंद वाटतोय। चालत जायला याला खूप आनंद वाटतोय। काय अडचण नाही। आपण जर पाहिले तर भाविक हे आई राजा उदयच्या देवगुसामध्ये सध्या हा जो परिसर आहे तुळजापूर आणि सोलापूर जो राष्ट्रीय महामार्ग आई राजा उदयच्या देवगुसामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दुमदुमून निघालेले आहेत। आता जर बघितलं तर कशा प्रकारे या ठिकाणी सोलापूरकडून तुळजापूरकडे जे पायी भाविक भक्त आहेत, वयोवृद्ध आहेत, त्याचबरोबर तरुण विद्यार्थी असल्याचे चित्र दिसत आहे। जेणेकरून बघू शकता त्या ठिकाणी आणखी काही आपल्या समवेत आहेत। आपण अधिक माहिती, काका आपलं नाव सांगा आणि कुठून आलं? देवेंद्र चौडगुंडे, कुठून आलं? पुण्यावरून आलोय। उल्लेखनच्या बरं, आता कुठपर्यंत चालत तुम्ही? सोलापूर स्टेशन पासून। बरं, आईचे जगदंबा चौक। किती वर्षापासून ही वारी करतात? आता 3रं वर्ष आहे माझी। काय इच्छा आकांक्षा काय देवीने पूर्ण केले तुमचे? काय मागणी काय? माझ्या मनासारखं झालंय। आईची जगदंबा कृपा आहे। सगळ्या कुटुंब परिवार सगळं चांगलं ठीक आहे। काका, 1 मिनिट, कुठं आलं? काय पंढरपूर। नाव काय तुमचं? पब्रुवान महादेव खाडे। बरं, किती वर्षापासून येतात तुम्ही? 4 वर्ष झाले येतो। आम्हाला याची एक इच्छा आहे म्हणून आम्ही येतो। बरं, तुमच्यासमोर किती जण आले? आम्ही 5-6 जण आहे। 5-6 जण असल्यामुळे आम्ही आपलं मिळून येतो, मिळून जातो, देवदर्शन वशील करतो, माघारी जातो। बरं, म्हणजे किती आता कुठपर्यंत चालत तुम्ही? आता सोलापूर रुपा भवानी पासून तुळजापुरापर्यंत आम्ही चालत जाणार। बरं ताई, आता तुम्ही कुठून आला? तुमचं नाव? पंढरपूर। नाव काय तुमचं? पूनम केशव शिंदे। बरं, किती वर्षापासून येतात तुम्ही? पहिलंच वर्ष आहे माझं। काय वाटतं आता कुठपर्यंत चालत? काय त्रास वगैरे होते का? नाही, काहीच एखादं अंबाबाईचं गाणं येते का तुम्हाला? नाही। माझं नाव लक्ष्मी विठ्ठल नामदे आहे। आम्ही पण पंढरपूरला चालू। आता पहिलेच वर्ष आहे आमचा, पण अजून असं काही त्रास झाला नाही, काय नाही, चांगलं वाटतंय। आम्ही आता रुपा भवानी पासून आलो चालत। हो, व्यवस्थित झालं, सगळं छान झालं। काय वाटतं देवीकडे काय मागणं आहे तुमचं? काय मनातली इच्छा पूर्ण व्हावं, काय असेल ते लेकरांचं चांगलं व्हावं, एवढीच इच्छा आहे। जर आपण पाहिलं तरी वयोवृद्धापासून जे तरुण असलेले जे आहेत, आणखी बाळा तुझं नाव सांग पहिलं काय? रितेश। बरं, कितवीला बाळा तू? 2रीला। बरं, कसं तू चालत का पप्पाच्या खांद्यावरती चाललाय? चालत, पप्पा नाही आले। बरं, आता चालत जाणार का तुळजापूरपर्यंत तू? बरं, पाय वगैरे दुखतात का? नाही। आई राजा उदय मनवर मोठ्याने येतात। आई राजा उदय। आता जर आपण पाहिलं तर लहान मुलापासून तरुण असतील, वयोवृद्ध असतील, यांनी सुद्धा या तुळजापूरला जाण्यासाठी जे लगबग आपण आता पाहिलेले आहेत। या ठिकाणी जर उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर येथे जर पाहिलं तरी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची आता सध्या प्राथमिक माहिती समोर येत आहे। कारण जे अनेक ठिकाणी जे मार्ग आहेत तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने तो पूर्णपणे नाकाबंदी करून बंद करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे। कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळे, मी नारायण गटे, लोकप्रधान न्यूज, उत्तर सोलापूर, हागलूर।